नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेचा शिक्षक भरतीवर होणारा परिणाम या संबंधीची माहिती देण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेच्या परिणामामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्ही समजून घ्या। त्यानुसार ज्या पसंतीक्रम नोंदवणेकरिता किंवा इतर पुढील कालावधीकरिता किती वेळ लागू शकतो याचा अंदाज तुम्ही बांधू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका आणि भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करणे यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टिकोनातून जाहिराती देणे, मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये म्हटलेलं आहे। तर यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की ज्या सध्याच्या पवित्र प्रणालीवर अजून काही ज्या जाहिराती अपलोड होणार होत्या त्या सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संबंधीची सूचना सुद्धा पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे। आता राहिला प्रश्न मुलाखत घेणे, हे आपला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तर आपल्याला मुलाखत लागतच नाहीये, तर त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये ही आपण अपेक्षा करूयात। त्यानंतर राहिला प्रश्न आपला खाजगी संस्थेमध्ये मुलाखत घेण्याची प्रक्रिया ही आहे आणि यामध्ये बघा पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात येईल। आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही, तथापि त्याचा निकाल जाहीर करता येत नाही म्हटलेला आहे। आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास आणि लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही म्हटलेलं आहे। इतरही स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या जाहिराती या टाकण्यात आलेल्या आहेत। आता या जाहिराती संबंधीच्या पुढच्या परीक्षांची तारीख वगैरे डिक्लेअर करणं वगैरे या प्रक्रिया झालेल्या नाही आहे, त्यामुळे ह्या परीक्षा या कालावधीमध्ये होतीलच काय हा एक प्रश्नचिन्ह राहील। त्यानंतर त्याचा निकाल जाहीर करता येत नाही म्हटलेला आहे। तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये करता येत नाही असं म्हटलेलं आहे। तर यामध्ये जे आदिवासी विकास विभाग एक्झामचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या नेमणुका करीत असं सुद्धा कालावधी किंवा त्यांचं जे रिझल्ट राहिलेला आहे अजून विद्यार्थी मित्रांचा, म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणा किंवा इतर स्पर्धा परीक्षेचं जे प्रयोगशाळा सहाय्यक, गृहपाल या पदांसाठीचे फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट सुद्धा ह्या आचारसंहितेमुळे लागणार नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होत्या ज्या आपल्याशी शेअर करायच्या होत्या। आता राहिला प्रश्न पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता लागणारा कालावधी नेमका अजून किती घेण्यात येईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सूचना तुम्हाला या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल, त्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 आठवडे अजून जाहिराती पूर्णपणे अपलोड होण्याकरिताच कालावधी घेण्यात येईल असं म्हटलेलं आहे। त्या 1 ते 2 आठवड्यानंतर तिथून पुढे आपल्याला 1 ते 2 आठवडे परत पसंतीक्रम नोंदवण्याकरिता दिले जातील। मग ते 2 आठवडे आणि हे 2 आठवडे 4 आठवडे तर इथेच गेलेले आहेत। पुढे 1 ते 2 आठवडे मग तिथून पुढचा निकाल तर लावू शकत नाही म्हटलेलं आहे। तर आता यानुसार निकाल तर आपल्याला किंवा जे प्रथम यादी आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ह्या प्रक्रिया करायच्या किंवा नाही करायच्या हे सगळे शासन अखत्यारीमध्ये असतं। तर त्या संबंधीचे अपडेट सुद्धा आपल्या पवित्र प्रणालीवर येतीलच, त्यानुसार सुद्धा आपण त्या शेअर करणारच आहोत। मग त्यानंतर म्हणजे जाहिराती दिल्यानंतर जाहिराती दिलेल्या आहेत त्या जाहिराती पवित्र प्रणालीवर लॉग इनला दिल्यानंतर तिथून पुढे पसंतीक्रमला 2 आठवडे सहज जातात आणि तिथून पुढे 1-2 आठवडे पुन्हा त्यानुसार शॉर्टलिस्टिंग करून कॅन्डिडेट यादी सिलेक्शन करिता त्यांना जातील। त्यानंतर मग ज्या ह्या कालावधी आहे आचारसंहितेचा तो संपल्यानंतरच इथून पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या चालू होतील। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी ही तेवढे जास्त आनंददायी बातमी नाहीये, परंतु अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर ती स्पर्धा परीक्षेची तयारी चालू ठेवावी अशी माझं मत आहे। बाकी मग तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, कारण त्या सॉर्ट आउट करणं सुद्धा आपला पहिलं कर्तव्य आपण मानूयात आणि त्यानुसार तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्नही करूया।